नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आता सध्या महाराष्ट्रामध्ये सारथी, बार्टी, आरटी आणि टीआरटी आहे, ह्या ज्या महाराष्ट्रातल्या स्वायत्त संस्था आहेत, या स्वायत्त संस्थेकडून आपल्याकडे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे अर्ज मागवण्यात येत आहेत। तर ते ऑनलाईन अर्ज भरताना तुमच्याकडे काही बऱ्याच प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये हे भेडसावत असतील की हा ऑनलाईन फॉर्म भरताना नेमका फॉर्म कसा भरायचा। त्यावर आपण या अगोदरच आमच्या YouTube चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे, अभ्यासक्रम कोणता आहे त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। तर यानंतर जरी आपल्याला अजून कोणत्या समस्या निर्माण होत असतील तर आपल्या समस्येचं निरसन करण्यासाठीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुमच्याकडे फॉर्म भरताना उत्पन्नाचा दाखला कोणत्या वर्षीचा लागतो, त्याचबरोबर याला कागदपत्र कोणती लागतात, आणि त्याचबरोबर तुम्ही जर ऑलरेडी जर एखाद्या आरटीचा किंवा आपला बार्टीचा फॉर्म भरलेला असाल आणि बार्टीचे तुम्ही लाभार्थी असाल तर पुन्हा तुम्हाला आरटीचा फॉर्म भरता येतो का, जर आरटीचा फॉर्म भरायचा असेल तर बार्टीचा फॉर्म भरता येतो का, ओके, त्यानंतर पुन्हा कोणत्या उत्पन्नाचा दाखला लागतो, रहिवासी प्रमाणपत्र यांना लागतं का, अशा अनेक प्रश्न जर तुम्हाला फॉर्म भरताना अडचणीचे ठरत असतील, ओके, उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा लागतो का किंवा 1 वर्षाचा लागतो का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये फॉर्म भरताना निर्माण होत असतील आणि तुम्ही अजून सुद्धा जर फॉर्म भरलेला नसाल तर हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्या सर्व प्रश्नाचं उत्तर ठरू शकतं। म्हणून तुमचे शंका जे आहेत त्या ह्या सर्व या एका व्हिडिओमधून ते पूर्ण होणार आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही अपलोड करत आहोत। ओके, तर आता पाहू की फॉर्म भरताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न बार्टीनं त्यांच्या वेबसाईटवर टाकलेले आहेत। म्हणजे तुम्हाला जे प्रश्नासाठी तुम्ही बार्टीकडे फोन करता की मला हा प्रश्न आहे तर मी काय करू, तर असे सर्वांनी त्यांचे एकत्र प्रश्न करून त्यावर उत्तर देण्याची योजना बार्टीच्या प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। तर त्याच प्रश्नावर आणि त्याच उत्तरावर आपण या ठिकाणी सविस्तर अशी चर्चा करणार आहोत की ज्या माध्यमातून तुमच्या पुढे कोणत्या प्रश्न हा डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण उरणार नाही, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सर्वांनी पहा। ओके, तर आता आपण या ठिकाणी पाहू की नेमके की तुमच्याकडे असलेली कोणकोणत्या अडचणी आहेत किंवा प्रश्न सोडवताना वगैरे तुम्हाला कोणते कोणते प्रश्न वगैरे त्यामध्ये निर्माण वगैरे होत असतात, त्यामुळे तुम्हाला सोडवताना या ठिकाणी नेमकी अडचण काय येतं। त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आता पहा, तुम्ही आरटी, बार्टी, महाज्योती, सारथी, ओके, अशा ज्या स्वायत्त संस्था आहेत तर आपल्या जातीनुसार त्या फॉर्म भरावा लागतात। आता उदाहरण सांगतो पहा, आता तुम्हाला सुरुवातीला कळेल की फॉर्म भरताना प्रत्येक वेळेस तुम्हाला बार्टी हे नाव दिसणार आहे, लक्षात ठेवा। मग तुम्ही बार्टी नाव दिसतं तर तुम्हाला ते अडचणीचं ठरतं किंवा काय वाटत असेल की बार्टी का दिसतं, मी तर महाज्योतीचा फॉर्म भरतोय, त्यामुळं हे विचार करण्याची काही आवश्यकता नाही। कारण या वर्षीची सामायिक एक्झाम एकत्र घेण्यात येणार आहे, ओके, मागच्या वर्षीपासून, तर ते बार्टीकडे देण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्वांची एक्झाम ही कॉमन एंट्रन्स जी आहे ती बार्टी घेणार आहे। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेबसाईटवर म्हणजे तुम्हाला संकेतस्थळावर बार्टी नाव दिसणार आहे। त्यामुळे आता लक्षात ठेवा, जर तुम्ही बार्टीचा फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ही बार्टीची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, नंतर पासवर्ड चेंज करावं लागेल, त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरता येतो। त्यानंतर पुन्हा पहा, म्हणजे टीआरटी म्हणजे जर एसटी कॅटेगरीतले विद्यार्थी असतील, म्हणजे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थी असतील तर त्यांना ह्याच फक्त वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरता येतो, हे लक्षात ठेवा। हे झालं की त्याच्यानंतर सारथीचे जे विद्यार्थी असतील, ओके, मराठा समाजातील, तर त्या विद्यार्थ्यासाठी पहा बार्टी CET.in सारथी असा शब्द असतो, इथे TRT हे शब्द असतो आणि त्याच्यानंतर हा बार्टी नोटीस यावर शब्द असतो। त्यामुळे फॉर्म भरताना लक्षात ठेवायचं की तुम्हाला असे 4 एकत्रपणे तुम्हाला 5 लिंक दिसतील, त्यामुळे तुम्हाला अडचणीचे ठरले की नेमकं फॉर्म कशावरून जायचं, कारण प्रत्येक याच्यामध्ये वेबसाईटवर बार्टी हे शब्द आहे, त्यामुळे तुम्हाला अडचण येत असेल तर त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही। ओके, सारथीचा ज्याला फॉर्म भरायचा असेल त्यांनी ही सारथी शब्द लक्षात ठेवायचा। ओके, अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगरीतले विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी तुम्हाला ही साईट दिलेली आहे। त्यानंतर महाज्योतीतले जे विद्यार्थी आहेत तर महाज्योतीतल्या विद्यार्थ्याला ही वेबसाईट आहे, तर ह्या वेबसाईटवर जायचं, रजिस्ट्रेशन करायचं, ओके, युजर नेम पासवर्ड मिळतो आणि पासवर्ड तो चेंज करायचा आहे, लक्षात ठेवा। चेंज केल्यानंतर पुढे लॉग इन येतं, लॉग इन आल्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्यानं फॉर्म वगैरे ते भरता येतो। ओके, आता पुढे ह्या वर्षीपासून आरटी सुरू झालेले आहे, मातंग समाज आणि त्याचबरोबर इतर जे जाती आहेत मातंग समाजाला तत्सम जाती, त्या इतर जातीच्या विद्यार्थ्यांना हे आरटीच्या ह्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागतं। त्यानंतर तुम्हाला तो काय करतं, तुमचा फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारला जातो। त्यामुळे काय होतं, एससी कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना थोडंसं ह्या वर्षीपासून अशी अडचण येत असेल फॉर्म भरताना की नेमकं पार्टीच्या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा का आरटीच्या भरायचा। पण ज्या विद्यार्थ्याकडे मातंग समाजाचं सर्टिफिकेट आहे जातीचं
त्या विद्यार्थ्याने फक्त आरटीतूनच फॉर्म भरायचा, त्या विद्यार्थ्यांना बार्टीमधून फॉर्म भरता येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, त्या आरटीमधूनच फॉर्म भरावं लागेल, हे फक्त लक्षात ठेवा. पुढे पहा, आता बार्टी, यानंतर पुन्हा सारथी, नंतर TRTI, महाज्योती आणि RT. आता ह्या ज्या संस्था आहेत यात कोणकोणत्या जाती येतात हे लक्षात ठेवा. तुम्ही फॉर्म भरताना कन्फ्यूज होत असाल की नेमकं ही कोणासाठी आहे, तर पहा लक्षात ठेवा. बार्टीमध्ये कोणकोणत्या जाती येतात, अनुसूचित जातीतल्या जे 59 जाती आहेत जवळपास, त्या 59 जातीमधल्या फक्त मांग, मातंग, ओके, मिनी मादिगा, दखनी मांग, राधे मांग, नंतर त्याचबरोबर मादिगा, हे जे आहेत एवढ्या ह्या मांग जाती वगळून बाकी जेवढ्या SC कॅटेगरीतल्या जाती आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन बार्टीचा फॉर्म भरता येतो, लक्षात ठेवा. म्हणून मातंग समाजातील जे कोणी विद्यार्थी असतील ते बार्टीचा फॉर्म भरता येणार नाही, म्हणजे बार्टीच्या वेबसाईटवर जाऊन भरता येणार नाही, तुम्हाला फक्त RTचाच फॉर्म भरता येईल. ओके. पुढे आता सारथी आहे, छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ही जी संस्था आहे तर या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला मराठा, कुणबी, ओके, काय मराठा, ओके, कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जर असेल तर त्याच विद्यार्थ्यांना काय केलं, सारथीचा फॉर्म भरण्यात येईल, म्हणजे भरता येतं, बाकी विद्यार्थ्याला भरता येत नाही, लक्षात ठेवा. आता लक्षात ठेवा, आता अजून एक प्रश्न पडत असेल तुम्हाला की ज्या विद्यार्थ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, म्हणजेच OBC असेल समजा उदाहरणार्थ, तर OBC असेल तो विद्यार्थी आणि त्याला सारथीलाही भरता येत असेल तर तुम्हाला दोन्हीपैकी एकाचाच फॉर्म भरता येईल. आणि जर तुम्ही या अगोदरचा फॉर्म जर भरलेला असाल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला पुन्हा लाभ घेता येत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आता TRTI, जे विद्यार्थी ST कॅटेगरीतले आहेत, लक्षात ठेवा, ST कॅटेगरीतल्या विद्यार्थी जे आहेत ज्याच्याकडे अनुसूचित जमाती याचं प्रवर्गातील सर्टिफिकेट असेल तरच त्या विद्यार्थ्याला TRTचा फॉर्म भरता येतो, म्हणून हे लक्षात ठेवा. पुढे आता महाज्योती, आता महाज्योतीचा फॉर्म कोणाला भरता येतं तर लक्षात ठेवा, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, नंतर विमुक्त जाती, भटक्या जमाती, VJNT, तसेच विशेष मागास प्रवर्ग, ओके, SBC, या विद्यार्थ्यांनाच फक्त महाज्योतीचा फॉर्म भरता येतो, हे लक्षात ठेवा. आणि जातीनुसार किती किती पर्सेंटेज दिलेले आहेत त्या अगोदरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे सविस्तरपणे, तुम्ही निश्चितपणे आमच्या YouTube चॅनल म्हणजे एज्युमॉल MPSC या चॅनलवर जा, तिथं तुम्हाला सविस्तरपणे अभ्यासक्रम कोणता आहे, परीक्षा कशी देता येईल, कोणते प्रश्न येतात वगैरे, ओके, संभाव्यता असणारे अशा अनेक प्रश्नांची प्रदीर्घ अशी चर्चा त्यावर केलेली आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला अनेक प्रश्न त्यामधूनच सॉल्व्ह वगैरे होत असतील. ओके. पुढे आता ह्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेली RT म्हणजेच अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, ओके, आता ह्या वर्षीपासून सुरू झाली. त्यामुळं काय झालं की मातंग समाजातील जे विद्यार्थी आहेत आणि इतर जे जाती आहेत मातंग समाजातले कोणते कोणते, मादिगा, त्याच्यानंतर मादगी आणि मांग, मातंग, मिनी मादिगा, दखनी मांग, राधे मांग, गारुडी मांग, मांग म्हैशी, अशा ज्या जाती आहेत आणि या जातीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर पूर्वी काय व्हायचं, तुम्ही बार्टीतून फॉर्म भरायचं म्हणजे बार्टीच्या वेबसाईटवर, पण यावर्षी तुमच्यासाठी सेपरेट असा RT ही संस्था लॉन्च केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला RTच्या वेबसाईटवरूनच फॉर्म भरावा लागेल, हे लक्षात ठेवा. पुढे बार्टी संस्थेमार्फत जाहिरात प्रसिद्ध का करण्यात आली, आता असा प्रश्न तुमच्या डोक्यात पडला असेल. आता हा प्रश्न तुमच्या का परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचा नाही, ओके, तरी का पडला असेल तर ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने म्हणजे मागच्या वर्षीपासून या सर्व जे स्वायत्त संस्था आहेत या संस्थेची परीक्षा घेण्याची जबाबदारी ही बार्टी या संस्थेकडे दिलेली आहे, म्हणून बार्टी ही संस्था ही परीक्षा घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर यामधून कळून येतं, कारण या वर्षीपासून काय झालं, मागच्या वर्षी ही समानता आणण्यासाठी सर्वकष धोरण लागू करण्यात आलेले आहे, म्हणजे परीक्षा पूर्व म्हणजे परीक्षा जी पूर्व परीक्षा घेऊन जे एंट्रन्स घेतो आपण त्यांची त्या संदर्भामध्ये बार्टीकडे दिलेली आहे. ओके. पुढे बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT या संस्थेतील विविध योजनांसाठी किमान पात्रता काय आहे असं लक्षात ठेवले. मागचा व्हिडिओ पण मी खूप सविस्तर बनवलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पहा, त्या व्हिडिओमध्ये कोणती पात्रता, कोणते कागदपत्र, कोणती शैक्षणिक अर्हता लागतं हे सर्व सविस्तर त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरण्यापूर्वी तो व्हिडिओ निश्चितपणे आमचा व्हिडिओ पहा, त्या व्हिडिओमधून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं कळून येतील. तरी पण पाहू की किमान शैक्षणिक पात्रता कोणती आहे याच्यामध्ये. पहा आता UPSCचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल म्हणजे दिल्ली आणि पुणे महाराष्ट्रामध्ये तर किमान पदवी लागतं, म्हणजे जवळपास सर्वांना पदवी लागतं. तरी पण पाहू बघा, MPSCतला राज्यसेवेचा फॉर्म जर भरायचा असेल आणि गट ब क म्हणजेच कंबाईनचा जरी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला पदवी उत्तीर्ण लागतं, म्हणजे महाराष्ट्रातला रहिवासी आणि कोणत्याही विद्यापीठातली पदवी जर असेल तुमच्याकडे, पदवी म्हणतोय, डिग्री, डिप्लोमा नाही, हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो डिप्लोमा चालतो का, तर नाही, पदवीच लागतं. आणि त्यानंतर तुम्हाला जर न्यायाधीश व्हायचं असेल तर JMFC जे आपण म्हणतो न्यायाधीश दंडाधिकारी होण्यासाठी त्याला विधी शाखेचीच पदवी लागतं,
म्हणजे तुमच्याकडे LLBच लागतं. जर विधी शाखेची पदवी असेल तरच त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतं. आता आणि प्रश्न पडत असेल की ज्या विद्यार्थ्याकडे विधी शाखेची पदवी आहे आणि त्याला UPSCचा पण फॉर्म भरायचा आहे तर भरता येतो त्यांना, पण याच्यासाठी फक्त विधी शाखेचीच पदवी लागतं, हे लक्षात ठेवा. पुढे आता इंजिनिअरिंगसाठी सुद्धा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे आहे त्याच्यासाठी कोणती डिग्री लागतं, तर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लागतात. म्हणजे इंजिनिअरिंगची कोणतीही पदवी असेल तुमच्याकडे कोणत्याही शाखेची तर तुम्हाला फॉर्म भरता येतं. आणि ह्या विद्यार्थ्यांना बाकीच्या पण MPSCच्या, UPSCच्या, ग्रुप Bच्या, ग्रुप Cच्या सर्व एक्झाम देता येतं, पण तुम्हाला देता येत नाही. ज्याची डिग्री BA झाले, BSc झाले, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला इंजिनिअरिंगची परीक्षा द्यायची आहे, मला दंडाधिकाऱ्यांची परीक्षा द्यायची आहे, तर ते देता येणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढे आता बँक, IBPS, रेल्वे, LIC आणि तत्सम परीक्षा असेल तर त्याला किमान पदवीच लागतं, हे लक्षात ठेवा. IBPS जर एक्झाम द्यायची असेल तरीही तुम्हाला पदवीच लागतं. पुढे पोलीस आणि मिलिटरी द्यायचं असेल तर पोलीस भरतीला तुम्हाला माहिती आहे ते 12वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे, 12वी पास लागतं. त्यामुळे तुम्ही डिग्रीचे विद्यार्थी सुद्धा ही एक्झाम देऊ शकता आरामात. त्यानंतर पुढे कर्मचारी म्हणजे SSC CGL जे आहे त्यासाठी सुद्धा डिग्री लागतं, पदवीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. IPR चालत नाही, हे लक्षात ठेवा. ओके. आता कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर डॉक्युमेंट्सवर आणि कागदपत्रावर आपण एक 40 मिनिटाचा सविस्तर व्हिडिओ आधी बनवलेले आहे, तो निश्चितपणे पहा जाऊन. त्यावर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स सांगलेले आहेत कोणत्या कोणत्या फॉर्मच्यासाठी काय लागतं. तरी पण पुन्हा एकदा एकदा सांगतो तुम्हाला कोणकोणत्या ह्या 4-5 जी संस्था आहेत कोणकोणत्या, बार्टी, TRT, सारथी, महाज्योती आणि RT, ह्या संस्थेचे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ही कोणते कागदपत्र लागतात. आता लक्षात ठेवा, पहा हे झेरॉक्स फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड करायची कागदपत्र आहे, ते लक्षात ठेवा. आणि ज्या वेळेस तुमचं सिलेक्शन होईल पेपरमधून तेव्हा या सर्व कागदपत्राची ओरिजिनल प्रत तुमच्याकडे पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही अपलोड करताना चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड करू नका, कारण त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलं जाईल तेव्हा जर चुकीच्या डॉक्युमेंट्स खाली तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल, त्यामुळे तेव्हा अडचणीचं ठरून येईल की गडबडीमध्ये मी चुकीचं काहीतरी अपलोड केलं, हे लक्षात ठेवा. आता सुरुवातीला जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ते स्कॅन कॉपी असली पाहिजे, म्हणजे स्कॅन करून चांगलं हे करायचं. ओके. जमातीचं वैध प्रमाणपत्र स्कॅन केलेले असावं. आता जमातीचं वैध प्रमाणपत्र काय, लक्षात ठेवा. SC कॅटेगरीतला जो विद्यार्थी असेल तर त्याला कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. ओके. कास्ट व्हॅलिडिटीचं प्रमाणपत्र कंपल्सरी आहे. पण SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला प्रश्न पडत असेल आपणाला लागतं का, तर लागत नाही. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कास्ट सर्टिफिकेट फक्त लागतं, व्हॅलिडिटीची काही गरज नाही सध्या. ओके. पुढे 10वीचं गुणपत्रक किंवा मूळ प्रमाण, म्हणजे जर तुमच्याकडे सनद असेल किंवा गुणपत्रक असेल ते एक लागतं. 12वीचं गुणपत्रक आणि मूळ प्रमाणपत्र हे लागतं. त्याच्यानंतर पदवीचं गुणपत्रक लागतं, त्याची हे लागतं म्हणजे स्कॅन कॉपी. रहिवाशीचा मूळ दाखला, आता रहिवाशी प्रमाणपत्र हे तहसीलदारचं लागतं, हे लक्षात ठेवा. कोणाचं लागतं, तहसीलदारांचं लागतं. त्यामुळं नसेल तर ते तात्काळ काढून घ्या, कारण ते गरजेचं आहे तुम्हाला. ओके. पुढे आधार कार्डची मूळ छायांकित प्रत लागतं, आधार कार्डवर तुमचा स्पष्टपणे असा फोटो असला पाहिजे अपलोड करताना वगैरे. ओके. त्यानंतर पुन्हा आधार कार्ड लिंक असलेले किंवा मूळ बँक तपशील हा पासबुक, म्हणजे जर तुमचं नॅशनलाइज बँकेचं पासबुक असेल तर त्या पासबुकचा फोटो म्हणजे त्याच्यावरचा अकाउंट नंबर, IFSC कोड हे क्लिअर असलं पाहिजे, ते सुद्धा अपलोड तुम्हाला करावं लागणार नाही. कारण का, तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या दर महिन्याच्या अकाउंटला जी अमाऊंट पडणार आहे विद्यावेतन भत्ता, तर तो तुमच्या अकाउंटवर पडेल, हे लक्षात ठेवा. तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेल्या मूळ उत्पन्नाचा दाखला, तहसीलदारचाच उत्पन्नाचा दाखला लागतो. आता बघा उत्पन्नाचा दाखला, आता उत्पन्नाचा दाखला आहे 2 ते 3 दिवसामध्ये येऊ शकतो, त्यामुळे उत्पन्नाचा दाखला तात्काळ काढा. जर तुमच्याकडे नसेल तर तो अपलोड करावा लागतो. आणि हा 2025-26चा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. काही जणांचे जर फॉर्म भरताना मार्चमध्ये जर म्हणजे लास्ट डेट असेल, म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याचा शेवटचा त्याचा व्हॅलिड डेट असेल तरी चालतं, पण तो चालू वर्षातलाच असला पाहिजे, मागच्या वर्षाचा चालत नाही. पुढे तुम्ही दिव्यांग असाल किंवा सिव्हिल सर्जन यांनी निर्मित केलेले दिव्यांगाचा दाखला स्कॅन असाल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल. ओके. त्यानंतर अनाथ असाल तर उपायुक्त महिला बालविकास आयुक्तालय यांच्याकडून निर्गमित केलेली जी प्रत आहे तुम्हाला दिलेली डॉक्युमेंटची, त्याचं मात्र ओरिजिनल आणि त्याची स्कॅन केलेली प्रत तुमच्याकडे असली पाहिजे अपलोड करण्यासाठी. पुढे अनाथाचा दाखला याचा सुद्धा स्कॅनर आणि नॉन क्रिमिनल दाखला, मूळ प्रमाणपत्र हे साहित्य, आणि ते फक्त सारथी आणि महाज्योती या दोघांसाठीच आहे.
TRTI, बार्टी आणि RT ह्या 3 संस्थेसाठी नॉन क्रिमिनल लागू नाही, हे लक्षात ठेवा. सारथी आणि महाज्योती जर असाल त्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं, हे मात्र लक्षात ठेवा. ओके, पुढे आता दुसरा प्रश्न तुमच्या डोक्यात पडत असेल अजून एक, की मातंग आणि तत्सम जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या लिंकवर अर्ज करण्याची आवश्यकता आहे का? तर नाही, लक्षात ठेवा. मी आता पण सांगितलं तुम्हाला, तर RTच्या विद्यार्थी हे RTच्याच वेबसाईटवरून फॉर्म भरला पाहिजे, कारण बार्टीचा फॉर्म यावर्षी तुम्हाला बार्टीच्या वेबसाईटवरून भरता येणार नाही, कारण त्यासाठी तुम्हाला सेपरेट RT या संस्थेची स्थापना करण्यात आलेली, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला RTचा फॉर्म भरता येऊ शकतो आणि भरायचा तो फॉर्म. ओके, दुसरा, RT आणि बार्टी या दोन्ही संस्थांकडे मातंग आणि तत्सम जातीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल का? तर नाही, लक्षात ठेवा, दोन्ही संस्थेकडे नाही करता येईल, कोणातरी एकाकडेच करता येईल. पण जर तुम्ही ऑलरेडी मातंग समाजामध्ये असाल आणि इतर जातीमध्ये असाल, जसं राधेमांग, गारुडी मांग, मादगी, ओके, ह्या समाजामध्ये जर असाल तर तुम्हाला काय करता येईल माहिती आहे का? तुम्हाला RTच्या या संस्थेवरूनच तुम्हाला फॉर्म भरता येईल, कारण का या समाजासाठी RT या संस्थेची काय करण्यात आलेली, ह्या वर्षापासून स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, पुढे आता दुसरा प्रश्न तुमच्या डोक्यात पडला असेल अजून, बार्टी संस्थेसाठी नोंदणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर RT संस्थेसाठी नोंदणी करता येते का? बघा, लक्षात ठेवा, मी पुन्हा सांगतो, कारण बार्टीवर जर तुम्ही जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन केलं असेल, तर जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर RTवर कसा फॉर्म भरता येईल? तर नाही भरता येईल. हा प्रश्न खूप तुमच्यामध्ये पडत असेल. आता हे प्रश्न का दिले बार्टी प्रशासनानं? कारण तुम्ही फोन करून त्यांना विचारत असाल की सर असं करता येते का? साधं लॉजिक आहे, त्यामुळे अजिबात असे प्रश्न तुमच्या डोक्यात येऊ देऊ नका. तुम्ही RTच्या याच्यावर वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर RTचाच फॉर्म भरायचा. ओके, बार्टीचा कशाला फॉर्म भरायचा? त्यामुळे नाही, ज्याला क्वालिफाईड आपण आहे तोच क्वालिफाईडमध्ये तो आपला फॉर्म भरायचा. ओके, बार्टी अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना बार्टी आणि RT अंतर्गत त्याच योजनेचा दुबार लाभ घेता येते का? आता हा प्रश्न खूप जणाला पडलेला आहे, हे लक्षात ठेवा. तो प्रश्न काय विचारलेला आहे की जर तुम्ही बार्टी आणि म्हणजे RT तर ह्या वर्षीपासून आली, जर बार्टीचा तुम्ही मागच्या वर्षी जर समजा MPSCचा लाभ घेतला असेल, तुम्हाला समजूनच सांगतो, समजा तुम्ही MPSCचा म्हणजे राज्यसेवेचा लाभ घेतला असेल, बरोबर आहे, तुम्ही बार्टीचा विद्यार्थी असाल आणि या MPSCतून राज्यसेवेचा लाभ घेतला असेल आणि ह्या वर्षी तुम्हाला पुन्हा राज्यसेवेचा लाभ घ्यायचा असेल परीक्षा देऊन, तर अजिबात घेता येणार नाही, कारण तो तुम्हाला रिजेक्ट करण्यात येईल, लक्षात ठेवा. पण जर तुम्हाला ह्या वर्षी UPSCचा जर लाभ घ्यायचा असेल, कशाचा? UPSCचा, तर तुम्हाला UPSCचा लाभ घेता येतो, पण तुम्हाला राज्यसेवेच्या खाली उतरता येणार नाही, म्हणजे तुम्हाला कंबाईनचा लाभ घेता येणार नाही, पोलीस भरतीचा लाभ घेता येणार नाही, ओके, IBPSचा लाभ घेता येणार नाही, ओके, SSCचा लाभ घेता येणार नाही. जर तुम्ही आधी MPSC राज्यसेवेचा लाभ घेतला असेल तर त्यावरच जायचं. जर आधी तुम्ही UPSCचा लाभ घेतला असेल तर तुम्ही कोणत्याच परीक्षेसाठी क्वालिफाईड नाही, तुम्हाला फॉर्मच भरता येणार नाही. ओके, लक्षात ठेवा एक मात्र थोडंसं, कारण आधी जर लाभ घेतलेला असेल, म्हणजे कसं आपण चढत्या क्रमानं वर जाऊ शकतो पण उतरत्या क्रमानं खाली येता येत नाही. उतरत्या क्रमानं खाली कधी येता येईल तुम्हाला? लक्षात ठेवा, जर तुम्ही MPSCतला ओके राज्यसेवेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला आता खाली कोणत्या एक्झाम आहेत की त्याच्या खाली कंबाईन आहे, ओके, त्याच्यानंतर LIC आहे, त्याच्यानंतर पोलीस भरती आहे, या परीक्षेचा लाभ घेता येईल. पण तुम्ही आधी जर UPSCचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला कोणताच लाभ घेता येणार नाही, हा नियम आहे. आणि हा नियम फक्त बार्टी आणि RT साठीच आहे, महाज्योती सारथीनं आणि स्पष्ट केले नाही, त्यामुळे तिथे एकाच वेळेस लाभ घेता येतं, पुढच्या वर्षी फॉर्म भरता येत नाही. परंतु बार्टी आणि सारथीला हा बार्टी आणि RT साठी हा फक्त वेगळा थोडासा एक नियम आहे, फक्त लक्षात ठेवा. आता इथे दिलेलं एक्झाम्पल त्यांनी बघा, दुबार लाभ घेता येईल का? तर त्यांनी नाही सांगितलंय, पण आता एक्सप्लेनेशन पहा. परंतु वरिष्ठ पातळीनुसार परीक्षेकरता बार्टी RTचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. वरिष्ठ पातळी म्हणजे जर तुम्ही आधी कंबाईनचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुढे जाता येईल, असं म्हणजे MPSC राज्यसेवा, ओके, पुढे MPSC राज्यसेवा, नंतर UPSC असं जाता येते. समजा आधी तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, आधी लाभ घेतला असेल तर तुम्हाला असं जाता येईल वर, पण तुम्ही अगोदरच UPSC घेतला असेल तर खाली येणार नाही, येता येणार नाही, हे क्लिअर करा, लक्षात ठेवा डोक्यात आधी. ओके, पुढे येता पहा. आता वरिष्ठ पातळीनुसार कसं पहा, आधी जर तुम्ही पोलीस भरतीचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला बँकेचा लाभ घेता येईल, म्हणजे IBPSचा फॉर्म भरता येईल. नंतर त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित म्हणजे गट ब आणि गट क चा फॉर्म भरता येतो. पण त्यानंतर पुन्हा अभियांत्रिकीचा सुद्धा फॉर्म भरता येतो जर तुम्ही आधी घेतलेला असाल तर. आणि असा क्रम दिलेला आहे, लक्षात ठेवा, समजलं तुम्हाला? अगोदर जर तुम्ही आधी UPSCचा लाभ घेतला तर सर्व बंद झालं, आणि जर आधी तुम्ही MPSCचा लाभ घेतला म्हणजे राज्यसेवेचा तर तुम्हाला एवढे भरता येतं पूर्ण खालचे, समजलं? त्यामुळे लक्षात ठेवा, हे असा क्रमानं तुम्हाला भरता येतं. ओके, आणि जर ह्या फक्त कंटेंटबद्दल जर तुम्हाला डाऊट असेल की काय या व्हिडिओमधून जरी अजून तुम्हाला क्लिअर तर होणारच आहे, जरी अजून काही शंका असेल तर आमच्या YouTube चॅनलवर हा व्हिडिओ
अपलोड झाल्यानंतर तिथे यूट्यूब चॅनलवर आमच्या एज्युमॉल या यूट्यूब चॅनलवर आमचा मोबाईल नंबर असतो, त्यावर तुम्ही कॉल करा. तुमचा अजून काही शंका असतील तर अजून त्या शंकेचं निरसन वगैरे निश्चितपणे आम्ही करू. ओके, आता पुढे पदवीच्या द्वितीय आणि तृतीय बघा सेकंड इयर थर्ड इयर वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी UPSC MPSC या योजनेचा अर्ज करता येऊ शकते का? नाही, स्पष्ट सांगलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही IPR चालणार नाही, तुम्ही फक्त क्वालिफाईडच असलं पाहिजे, म्हणजे उत्तीर्णच असलं पाहिजे तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. हे माझं लक्षात ठेवा. ओके, कळलं? म्हणजे तुम्ही सेकंड इयर आणि थर्ड इयरला असाल म्हणजे UPSC MPSC जी असते आपली परीक्षा, बरोबर, MPSC आणि UPSC या ज्या आयोगाकडून परीक्षा होतात त्यांना IPR चालतं. ओके, IPR चालतं. मग तुम्हाला वाटत असेल की इथं जर IPR चालत असेल तर इथंच का चालत नाही, तर इथं चालणार नाही, तो नियमच आहे असा. त्यामुळे आता त्यावर वाद घालत बसायचं नाही, पुढच्या वर्षी एक्झाम द्यायची. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला IPR मध्ये वगैरे फॉर्म वगैरे त्यामध्ये काही भरता येणार नाही. त्यामुळे हे अशा पद्धतीचं आहे. फक्त तुम्हाला थोडंसं डाऊट कुठं येऊ शकतो, हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. या अगोदर पण आपण मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ निश्चितपणे सर्वांनी पहा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. हे डॉक्युमेंट्स आहेत, याची ओरिजिनल कॉपी तुम्हाला ठेवावं लागणार आहे जवळ, कारण का तुम्ही जेव्हा सिलेक्शन होईल ओके त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल सर्व तिथं दाखवावं लागणार आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला त्या योजनेचे लाभार्थी वगैरे होऊ शकतात. पण आता फॉर्म भरण्यासाठी ह्या गोष्टी स्कॅन केलेली परत तुमच्याकडे असला पाहिजे. तुमचा फोटो लेटेस्ट काढलेला असावा चांगल्या पद्धतीचा, जे तुम्हाला चांगल्या पद्धतीने ओळखू येईल. बँक पासबुक असेल नॅशनल बँक, त्याचा फोटो क्लिअर काढलेला असावा. ओके, त्यानंतर अजून एक तुम्हाला इथे डाऊट येत असेल की नॉन क्रिमिनल हे सर्वांनाच लागू होते का? तर नाही आहे, फक्त सारथी आणि महाज्योती याच विद्यार्थ्यासाठी नॉन क्रिमिनल लागू होते. आता कास्ट व्हॅलिडिटी फक्त ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यालाच कास्ट व्हॅलिडिटी लागतं, बाकीच्या सर्वांना कास्ट लागतं. म्हणून SC कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना अजिबात गोंधळून जायचं नाही की आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही, मग त्याला फोन कर त्याला फोन कर, अजिबात करायची गरज नाही. कास्ट व्हॅलिडिटी काही लागत नाही SC कॅटेगरीच्या मुलांना. ओके, अजून कुठला प्रश्न पडला असेल तुम्हाला? पहा, हे तर तुम्हाला क्वालिफिकेशन मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो. पहा की RT आणि बार्टी मधला मी फरक सांगितलेला आहे. RT विद्यार्थी म्हणजे जे मातंग समाज आणि इतर मातंग समाजाला रिलेटेड जाती आहेत त्या जातीच्याच विद्यार्थ्यांना RTच्या साईडवर जाऊन फॉर्म भरायचं. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना बार्टीच्या साईडवर जाऊन फॉर्म भरायचं नाही. ओके, बाकी आरक्षण 30% महिला, हे सर्व गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. पुढे अजून एक तुम्हाला मोठा प्रश्न पडतो की बाबा बार्टीचा मी जर आधी लाभ घेतलेला असेल तर मला दुबार लाभ घेता येतो का? घेता येतो, पण तुम्ही ज्या एक्झामचा आधी लाभ घेतलेला असाल त्याच एक्झामचा घेता येणार नाही तुम्हाला. लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही आधी राज्यसेवेचा लाभ घेतला असाल तर राज्यसेवेचा घेता येणार नाही तुम्हाला. ह्या वर्षी फक्त UPSCचाच लाभ घेता येईल. आणि जर तुम्ही आधी पोलीस भरतीचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सर्वांचा लाभ घेता येतो. अजून एक तुम्हाला सर्वच फॉर्म भरता येतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीचा फॉर्म भरता येतो. जर तुम्ही आधी कोणताच लाभ घेतला नसेल तर तुम्हाला सर्वच फॉर्म भरता येतं. पोलीस भरतीचा भरता येतो, IBPSचा भरता येतं, राज्यसेवेचा भरता येतं. ओके, डबल डेस्कटॉपवर जायचं आणि पुन्हा ते फॉर्म पुन्हा डबल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि पुन्हा फॉर्म सबमिट करायचा. अजिबात अगोड काही फॉर्म नाही, तुमच्या मोबाईलवर सुद्धा फॉर्म भरता येतो. ओके, त्यामुळे अजिबात कुठं नेट कॅफेवर इकडे तिकडे जाऊन 200-300 रुपये खर्च करण्याची काही आवश्यकता नाही. ओके, आणि काही अडचणी आल्या तर टेक्निकल डिपार्टमेंटचा नंबर दिलेला आहे बार्टीकडे, तो बार्टीकडे फोन त्यांना करा. अजून तुम्हाला काही शंका असेल, काही अडचण आले तर आमचा मोबाईल नंबर आहे, त्या आमच्या मोबाईल नंबरवर कॉल करा. आम्ही तुम्हाला मदत करू शंका निरसन करण्यासाठी. पण या परीक्षा निश्चितपणे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्याकडे तुम्ही सेंड करा की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यामध्ये शंका निर्माण झालेली आहे डोक्यामध्ये ते आपण शंका पूर्ण निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ आता या ठिकाणी केलेला आहे. ओके, हे परीक्षा पास होणं तुमच्या येणाऱ्या पुढील एक्झामासाठी आत्मबळ निर्माण करण्यासाठी आहे, तुम्हाला ताकद देण्यासाठी आहे. म्हणून हा सर्वात जास्त विद्यार्थी फॉर्म भरा आणि परीक्षा पास व्हा. कारण तुमची आर्थिक चणचण बंद झाली, आर्थिक चणचण तुम्हाला दर महिन्याला पैशाची अडचण येणं बंद झालं. हे परीक्षा दर महिन्याला इथं कमीत कमी तुम्हाला माहिती आहे, मी सांगितले कमीत कमी 10,000 पासून 12,000 13,000 पर्यंत दर महिन्याला तुम्हाला पैसे जमा होणार आहेत. एवढ्यामध्ये पुण्यासारख्या महानगरामध्ये राहून तुम्हाला छान पद्धतीचं शिक्षण घेता येतं. ओके, तयारी करता येतं. त्यामुळे तुम्हाला घरी मागण्याची गरज नाही, कुण्या मित्रांना मागण्याची गरज नाही. छान पद्धतीने अभ्यास करता येतो, वर्षभरामध्ये रिझल्ट आणता येतो. ज्या विद्यार्थ्याकडे पैशाची अडचण चणचण असतं, ज्या विद्यार्थ्याकडे साधनं नसतात अशा विद्यार्थ्यांसाठीच खूप मोठी अडचण ठरत आहे रिझल्ट येण्यासाठी. म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे पैसे असतात त्या विद्यार्थ्याचं डोकं शांत असतं, मेथचा अडचण येत नाही, जेवणाची अडचण येणार नाही, राहण्याखाण्याची सोय चांगल्या पद्धतीने होईल. म्हणून तुमच्या जे सुप्त गुण आहेत की ज्याला स्वप्न पूर्ण करायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्था आपल्याला भरभक्कम हिंमत देण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी हे तयार झालेले आहेत. त्यामुळे याचा निश्चितपणे सर्वांनी लाभ घ्या. येणारा काळ हा तुमचाच असणार आहे, त्यामुळे याच्यासाठी तुम्ही अभ्यास करा. ओके, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एज्युमॉल या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन माहिती घेऊन भेटू. तोपर्यंत नमस्कार.